केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील वरची भंडारवाडी वस्तीतील ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 65 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र तरीही नागरिक पाण्यावाचून वंचित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आडेली गावातील महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशारा महिलांनी प्रशासनाला दिला आहे. या प्रकरणाकडे प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, माझे नाव साक्षी योगेश कुबल. मी आडेली गावातून आली आहे. आमच्या गावात म्हणजे आमच्या महसूल गावासाठी 2023 मध्ये नळपाणी योजनेचा निधी 65 लाख रुपये मंजूर झाला आणि त्याच्या अंतर्गत एक जलजीवन मिशनची नळपाणी योजना शासनाने राबवली आणि पूर्ण निधी खर्ची घातला. पण अजूनपर्यंत आमच्या वरच्या भंडारवाडीला पाणी अजूनपर्यंत आलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, आमरण आंदोलन करत आहोत.